पाहताय केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेसने या ठिकाणी 92 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत। स्पष्ट बहुमत काँग्रेस आघाडीला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। केरळमध्ये आपण पाहूया तर डाव्यांना 46 तर काँग्रेस प्रणित यूडीएफला या ठिकाणी 89 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। डावे केरळमध्ये हरले तर भाजप डावे मुक्त होणार, कारण एकमेव राज्य आहे डाव्यांसाठी केरळचं, ते देखील जर हातून गेलं तर भारत डावे मुक्त होणारे एकही राज्य डाव्यांकडे नसणार आहे। काँग्रेस पुन्हा एकदा केरळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक होती आणि केरळमध्ये काँग्रेसने त्या ठिकाणी आघाडी घेतली आहे। देशामधलं एकमेव राज्य केरळ ज्या ठिकाणी डाव्यांची सत्ता अजूनही असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यंदाची ही निवडणूक हे समीकरण बदलणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। केरळमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस आघाडी 89 जागांवर आघाडीवर, डावे 46 जागांवर आघाडीवर आणि भाजप 5 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। केरळ हे एकमेव देशामधलं असं राज्य आहे ज्या ठिकाणी डाव्यांची सत्ता अजून तरी पाहायला मिळतेय। पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती 34 वर्ष, त्या ठिकाणी आमदार आणि खासदार सध्याच्या घडीला नाही। त्रिपुरामध्ये 25 वर्ष डाव्यांची सत्ता होती, मात्र त्या ठिकाणी सुद्धा आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा नावाला डावे उरलेले नाहीत। एकमेव राज्य केरळ डाव्यांच्या सत्तेचा शेवटचा बुरुजही आता ढासळणार का हे चित्र अगदी काही तासांमध्येच स्पष्ट होईल। एकमेव राज्यामध्ये असलेली सत्ता देखील डावे या ठिकाणी गमावणार आहेत। भारत पूर्ण डावे मुक्त होणार असं या ठिकाणी पाहायला मिळतं। काँग्रेस प्रणित यूडीएफ या ठिकाणी 89 तर डावे 46 आणि भाजप देखील 5 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। मागच्या निवडणुकांच्या निकालांचा विचार केला तर या ठिकाणी एलडीएफला 99 जागा ज्या त्या मिळालेल्या होत्या। केरळमध्ये एकूण जागा आहेत 140 आणि बहुमताचा आकडा आहे 71। 99 जागा एलडीएफला मिळालेल्या होत्या आणि यूडीएफला जर आपण पाहिलं तर 41 जागा मिळालेल्या होत्या। मात्र यंदा चित्र पूर्णपणे विरुद्ध दिशेला जात असल्याचं पाहायला मिळतंय। डावे केरळ हरले तर भारत डावे मुक्त होणार आहे। तर इथे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि पुन्हा एकदा केरळमधली आपली सत्ता काबीज केली आहे। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानुसार भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे, टीएमसी 1 जागी पुढे आहे। निवडणूक आयोगानुसार भाजप 8 आणि टीएमसी 1 जागेवर सध्या पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक आयोग नेमकं काय म्हणतंय ते सुद्धा आपण अपडेट्स या ठिकाणी पाहत आहे। सध्याच्या घडीला टीएमसी जे आहे ते 119 जागांवर आघाडीवर, भाजप 123 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 2, डाव्यांना या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाही आणि इतर 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर पश्चिम बंगाल। पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाचं लक्ष, भाजप 123 तर टीएमसी इथे 119 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 2 जागांवर इथे आघाडीवर आहे। टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। एक जागेचा हिशोब असणार आहे। इथे भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी या पिछाडीवर पडलेत, सुवेंदू अधिकारी दोन्ही जागांवर आघाडीवर। त्यांचं एक वक्तव्य आहे या ठिकाणी की अल्पसंख्याक मतांमध्ये मात्र फूट पडली, विभाजन झालं तर हिंदू मतं एकवटली, त्याचा फायदा भाजपला झालेला आहे। भाजपचं मायक्रो प्लॅनिंग या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालेलं आहे। मागच्या वेळेला 77 जागा भाजपला मिळालेल्या होत्या। यंदा किती जागा मिळतात याकडे लक्ष लागलेलं असताना भवानीपूर आणि नंदीग्राम ह्या हाय प्रोफाईल लढत म्हणून या मतदारसंघांकडे पाहिलं जातं। या दोन्ही ठिकाणी भाजपचे सुवेंदू अधिकारी हे सध्या आघाडीवर आहेत। निवडणूक आयोगानुसार भाजप 8 आणि टीएमसी 1 जागी पुढे आहे।